तर नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे जोरदार पाऊस झाला आहे आणि पाऊस तर बघा की कसला पडाला आहे. कारण गारब्या एवढ्या पडत होत्या की नाही, एकदम भारी पाऊस झाला आहे. आपल्या पिकांसाठी तर एकच नंबर काम झालंय. आपलं ऊस ते आता जरा व्यवस्थित चांगले होणार आहे. त्यानंतर मग असं हनुमान जयंती होती, त्यामुळे सगळं नियोजन लावावं लागतंय. मग सगळी मित्रमंडळी एकदम एकजूट होऊन इथं आलताव सगळी बघा, आणि इथं सगळं नियोजन चालू होतं. सगळं कांद्याची सोलायचं. आपल्या भावाचं स्पीड कसलं आहे बघा, कांदा चिरायचं डोकंच भुगात आलं आपल्या. एवढं स्पीड कसं काय म्हटलं, याला कांदा बिंदा चिरायचं नादच करायने भावाचा कांदा चिरायला. त्यानंतर मग इथनं सकाळी उठलो, त्यानंतर मग सगळं आवरलं आणि मग इथं 2-3 नारळ घेतलं आणि गावातल्या हनुमान मंदिरला आलो. आणि इथं आपल्याला दर्शन घेऊन जायचं होतं वरच्या काळ्या मारुतीला, आपण जिथं महाप्रसादाचं नियोजन केलं होतं. तुम्ही पण दर्शन घ्या आपल्या मारुती राहायचं. आणि त्यानंतर मग सुरेशाबा इथं सगळं वाटप चालू होतं. हातप्रसाद केलता, शिरा होता. एकदम मस्त लागत होता शिरा, आणि हातप्रसाद त्यांनी घेतला. इथं सगळे इथलं नियोजन ही सगळी बघत होती. आणि त्यानंतर मग जाऊया म्हटलं, तर ह्याचं नखरं चालू झालं बघा. ह्याला व्हिडिओ काढायला दिलं तर हे केस फिरवायला लागला. त्यानंतर मग म्हटलं मीच व्हिडिओ काढूया. तर आता चालूया आपण दक्षिणमुखी हनुमान मंदिरला. तर इथं आलो बघा, कारण इथं प्रसाद असतोय आणि इथला प्रसाद कॅन्सल केला, कारण आपल्या जोरदार पावसामुळे चिखल झाला होता. माणसांना बसायला सगळं अवघड होतंय. त्यामुळे इथलं नियोजन तिथं खाली केलं होतं. त्यामुळे हे आहे आपलं दक्षिणमुखी हनुमान मंदिर, म्हणजेच काळा मारुतीचं. त्यानंतर मग इकडं आल्यावर मग तर सगळं नियोजन वाढायचं, त्यांनी सगळी पोरं बघत होती. आपण जरा लवकरच आलतो आणि गर्दी पण कमी होती, त्यामुळे सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि हे तर रामदास पाटील इथलं सगळं वाडाबिडाचं नियोजन करून सगळा असा कार्यक्रम बघा व्यवस्थित पार पडला, आणि महाप्रसाद पण एकदम टॉप झालता.